जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या प्रकारे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. पहिलं ॲप्लिकेशन आहे आपलं कॅपकट आणि दुसरं म्हणजे आपलं सुपर व्हीपीएन. कॅपकट ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती आरामात भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. आणि आपलं सुपर व्हीपीएन आहे ना, ते प्ले स्टोअरवरती आरामात अवेलेबल आहे. तिथून आपण इझिली घेऊ शकता. तर त्यानंतर ना आता आपल्याला ऑल मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्या ऑल मटेरियलमधनं आपले जे बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो एक आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. पण त्याआधी तुमचं जे सुपर व्हीपीएन आहे ना, ते कनेक्ट असणं गरजेचं आहे. सुपर व्हीपीएनमध्ये सिंगापूरचं सर्व्हर कनेक्ट करून आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून मी जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला ना ऑल मटेरियलमध्ये, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे बेटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर ह्या बेटमार्कच्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून येथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो ऑडिओ आहे ना, तो वेगळं करायचा आहे. त्यानंतर या ऑडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक बीट्सचं ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपल्याला आता जिथे जिथे बीट्स चेंज होतील, तर आता बघू शकता इथे बीट 1 पासून बीट 2 वरती चेंज झालं. अशा प्रकारे चेंज होत बीट 22 पर्यंत गेलेले आहे. तर आता एकूण आपल्याला 22 बीट्स ॲड करायचे. तर कसं ॲड करायचं? सगळ्यात पहिल्यांदा बीट 1 पासून बीट 2 जिथे जिथे बीट चेंज होतात ना, तिथे तिथे बरोबर अशा प्रकारे लेअरला मोठं करून बरोबर जिथे चेंज होते तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत एकूण 22 बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं. तर मी लगेचच ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे बीट्स ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून अशा प्रकारे बरोबर बीट्स ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना एकदा बॅकवरती क्लिक करून आपल्या कॅपकटच्या होम पेजमध्ये आल्यानंतर ना इथे न्यू व्हिडिओचं ऑप्शन आहे. आणखी एक न्यू प्रोजेक्ट तयार करून फोटोजमध्ये जाऊन आपले जेवढे देखील फोटोज असतील, म्हणजे कमीत कमी फोटोज आपल्याला 50 फोटोजची गरज लागणार आहे. तर ते 50 फोटोज आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमच्याकडे जेवढे फोटो असतील तेवढे सिलेक्ट करून घ्या. तर मी आता सगळे फोटोज आहेत ना, तर लगेचच अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतो. तर पब्लिक अशा प्रकारे मी 41 फोटो सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर ना ते ॲडच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते फोटोज आपल्या न्यू प्रोजेक्टमध्ये ॲड केल्यानंतर आता आपल्याला आहे ना इथे थोडंसं लोड होत आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता अशा प्रकारे सगळे फोटोज आहेत ना, तर ते ॲड झालेले आहेत. तर आता आपल्याला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा इथे खाली स्क्रोल करून इथे एक रेशोचं ऑप्शन बघायला भेटेल, एक्सपेक्ट रेशो. तर यावरती क्लिक करून आपल्याला 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या पहिल्या फोटोला सिलेक्ट करून अशा प्रकारे रिसाईज म्हणजे व्यवस्थितपणे सेट करून इथे अशा प्रकारे ह्या लेअरला झूम करून घ्यायचे. त्यानंतर इथे 0. इथे म्हणजे 2 फेम आहे ना, प्रत्येक फोटोला 2 फेम एवढंच ठेवायचं. इथे बघू शकता आता 0 पासून 2 फेमवरती आलेलं आहे. इथे एक अशा प्रकारे लेअरला सिलेक्ट करून स्प्लिट मारून टाकायचे. त्यानंतर हे एक्स्ट्रा भाग आहे ना कट करून टाकायचा अशा प्रकारे डिलीटच्या ऑप्शनवरनं. तर याला देखील सगळ्या फोटोला सेम पद्धतीने अशा प्रकारे आता इथे 2 होते, इथे 4 वरती येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे ना, तो डिलीटच्या ऑप्शनच्या मदतीने डिलीट मारून टाकायचे. त्यानंतर ह्याला रिसाईज करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे सगळे फोटोज कमीत कमी 1-2 सेकंदाचा व्हिडिओ व्हायला पाहिजे. 1-2 सेकंदाचाच होतोय तेवढं व्हिडिओ म्हणजे झाल्यानंतर ना वरी एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना आपल्या परत एकदा आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर पहिल्या लेअरवरती म्हणजे बेटमार्कच्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून आता जिथे जिथे बीट्स दिसतील ना, अशा प्रकारे बरोबर बीटवरती एक स्प्लिट मारायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे देखील बीट्स ॲड केलेत त्या त्या ठिकाणी स्प्लिट मारायचं अशा प्रकारे. तर आता हे स्प्लिट मी एवढं मारलेलं आहे, तर आता तुम्हाला समजण्यापुरतं मारलेलं आहे. तर आता स्टार्टिंगला एवढं स्प्लिट मारल्यानंतर पहिले लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेसचं ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही पहिला फोटो आहे ना, तो सिलेक्ट करून अशा प्रकारे ह्याला सुद्धा रिसाईज करायचे. त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती सुद्धा अशा प्रकारे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे दुसरा फोटो आहे ना, तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. तर आता इथनं आपल्याला जे आता व्हिडिओ आपण तयार केलेला आहे ना 2 सेकंदाचा, म्हणजे बारके बारके फोटोज लावून, तर त्या लेअरला त्या व्हिडिओला आपल्या ह्या लेअरवरती ॲड करायचं. तर कसं ॲड करायचं? ह्या 3 नंबरच्या लेअरवरती यायचं पहिल्यांदा. तर ह्या 3 नंबरच्या लेअरवरती येऊन
सॉरी ते खाली स्क्रोल करून एक रिप्लेसचं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करून व्हिडिओजमध्ये जाऊन आपला तो व्हिडिओ आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर मी चुकून आपला मेन व्हिडिओ सिलेक्ट केला आहे. तर अशा प्रकारे मी 4 सेकंदाचा व्हिडिओ बनवलेला. तर अशा प्रकारे हे सिलेक्ट करून कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती सुद्धा रिप्लेसवरती क्लिक करून तोच व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. तर आता जेवढे देखील बारके लेयर्स आहेत ना, तर त्या सगळ्या बारक्या लेयरवरती आपल्याला हे करून टाकायचं. तर इथे बघू शकता मी इथे स्प्लिट मारतो आणखी एक तुम्हाला समजण्यासाठी. तर इथे सुद्धा आपल्याला तर आता इथे सुद्धा ही कितवी लेयर आहे तुम्हाला सांगतो. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, परत ही 5वी लेयर आहे. 5व्या लेयरवरती सुद्धा आपल्याला तो व्हिडिओ बारक्या फोटोचा जो व्हिडिओ आहे ना, तोच सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करून आता हे 5व्या लेयरपर्यंत आपलं जर तर काम झालेलं आहे. तर आता 6व्या लेयरवरती म्हणजे 3 सेकंदच्या पुढची जी लेयर आहे ना, त्या लेयरवरती येऊन इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे ना, ह्यावरती क्लिक करून आपल्याला जो फोटो आहे ना, तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. कोणताही फोटो सिलेक्ट करून बरोबर रिसाईज करून पुढच्या लेयरवरती सुद्धा आता इथे रिप्लेसवरती क्लिक करून आपला इमेज आहे ना, तो सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे सिलेक्ट केल्यानंतर ना आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत जितके देखील बीट्स असतील त्या त्या वेगवेगळ्या बीट्सवरती वेगवेगळा इमेज हे एवढं व्हिडिओच्या शेवटपर्यंत रिप्लेस करून घ्यायचं आहे. तर मी आता लगेचच व्हिडिओच्या शेवटपर्यंत हे सगळं रिप्लेस करून घेतो. पण मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर मी सगळं रिप्लेस करून घेईल, पण रिप्लेस करेपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक तेवढं नक्कीच करून टाका. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करेपर्यंत मी पूर्ण व्हिडिओ एडिट करून टाकलेले आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या लेयरवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. तर तुम्ही तर पूर्ण व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळं रिप्लेस करून घेतलेलं असाल. त्यानंतर ना आता हे पहिल्या लेयरवरती ना पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे ना, या पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे ट्रेंडिंगमध्ये फ्लॅश नावाचं एक ट्रान्झॅक्शन आहे. या फ्लॅश नावाच्या ट्रान्झॅक्शनला सिलेक्ट करून आपल्याला ह्याची जी साईज आहे ना, ही 0.1 सेकंद ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायच्या आधी आपण इथे अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करणं विसरायचं नाही. अशा प्रकारे अप्लाय टू ऑलवरती क्लिक केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. तर हे केल्याने प्रत्येक बीटवरती अशा प्रकारे फ्लॅशचा ट्रान्झॅक्शन ॲड होईल. त्यानंतर ना आता आपल्याला पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला कॅम मोशनमध्ये पॉपिंग कँडी नावाचं एक ॲनिमेशन आपल्याला भेटेल. याला सिलेक्ट करून 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इथे देखील तोच ॲनिमेशन ॲड करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला ट्रेंडिंगमध्ये आपल्याला बाउन्सी रश भेटेल. जर ट्रेंडिंगमध्ये सापडले नव्हते तर इथे कॅम मोशनमध्ये आरामात भेटून जाईल बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन. त्यानंतर 2 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला इथे आणखी एकदा तोच बाउन्सी रश नावाचंच ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये बाउन्सी रश म्हणजे 3 ठिकाणी तोच ॲड केल्यानंतर ना आता बरोबर 3 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला ट्रेंडिंगमध्ये हा कोणता ॲनिमेशन आहे बघू शकता. मी सांगतो तुम्हाला, काळजी करू नका एवढी पण. ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे खाली व्हायब्रेशनच्या ऑप्शनमध्ये यायचे. त्यानंतर क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून 3 सेकंद 20 फ्रेमच्या म्हणजे 4 सेकंडच्या म्हणलं तरी चालेल, 4 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला बेसिकमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर 5 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ग्लिचमध्ये आपल्याला ड्रॉप डाऊन नावाचा एक ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती जायचं म्हणजेच 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला ट्रेंडिंगमध्ये हा कोणता ॲनिमेशन आहे तर मित्रांनो तोच ॲनिमेशन आत्ताच म्हणजे इनमध्ये आपल्याला व्हायब्रेशनमध्ये येऊन क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन ॲड करून याची जी लेंथ आहे ना 0.6 सेकंद ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती म्हणजे 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला टुर्बुलेन्स नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल व्हायब्रेशनमध्ये. तर तो ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर तशाच प्रकारे बाउन्सी रश नावाचंच ॲनिमेशन 11 सेकंडच्या लेअरवरती सुद्धा ॲड करायचं आहे आणि
त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 11 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये कॅम मोशनमध्ये पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आता आपल्याला त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं 12 सेकंडच्या. त्या लेअरवरती सुद्धा आपल्याला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर त्याच्या पुढच्या मात्र लक्षात ठेवायचं 12 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये इनमधला हे व्हायब्रेशनमधला अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर 12 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन ॲड करून तशाच पद्धतीने त्याच्या पुढच्या लेअरला देखील पॉपिंग कँडी नावाचाच ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आणि त्याच्या पुढच्याला देखील पॉपिंग कँडी म्हणजे त्याच्या पुढचे 2 जे लेयर्स आहेत ना, तर त्याला ॲनिमेशन्समधलं पॉपिंग कँडी नावाचाच ॲनिमेशन ॲड करून त्याच्या पुढच्या लेअरवरती 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये आपल्याला टर्ब्युलन्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन म्हणजे 15 सेकंद 20 फ्रेमच्या किंवा 16 सेकंडच्या म्हणलं तरी चालेल ह्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये बेसिकमध्ये आपल्याला पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून 17 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला शोज नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. हे 3D सेक्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे आपल्याला एकदम लास्टच्या लेअरवरती म्हणजे लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला ग्लिचमध्ये ड्रॉप डाऊन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा पद्धतीने आपले सगळे ॲनिमेशन्स आहेत ना, तर ते ॲड होऊन जातील. तर काळजानो आता ॲनिमेशन तर सगळे ॲड झालेले आहेत. तर आता इफेक्ट्समध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं पहिल्यांदा. तर त्यानंतर इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना आपल्याला या थोडं पुढे गेल्यानंतर ना लाईटचं ऑप्शन या लाईटच्या सेक्शनमध्ये गॉड रेज नावाचं एक ॲनिमेशन इफेक्ट बघायला भेटेल. जर इथे सापडलं नाही तर इथे आपण सर्च करू शकतो गॉड रेज अशा प्रकारे. तर हे बघू शकता हे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर ना आता आपल्याला ह्या बेटवरती यायचं आहे. तर मी बेटचं जे हे सांगतो फेम सेकंद आणि फेम 1 सेकंद 19 फ्रेमवरची जी बेट आहे ना, त्या बेटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला शेक हा एक पार्टीमधला इफेक्ट ॲड करून घ्यायचे. तर त्या ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला स्पीड जे 40 आणि इंटेन्सिटी 10च्या आसपास ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे तिथनं व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर ना आता आणखी एकदा आपल्याला 3 सेकंद 8 फ्रेमच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून तिथनं व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. अशा प्रकारे इफेक्ट तो. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट्स देखील आरामात ॲड होऊन जातील. आता या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन्स आणि इफेक्ट अशा प्रकारे व्हिडिओ एकदम कडकमध्ये बनवून रेडी झालेले आहे. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुढच्या नवीन इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.